तर लेकरांनो, पोलीस भरती म्हटलं की पोलीस डिपार्टमेंटच्या संदर्भात प्रश्न आले म्हणजे आले. त्यातलाच एक अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न तो म्हणजे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे पुस्तक कोणी लिहिले आहे. तर महाराष्ट्र राज्याचे सध्या पोलीस महासंचालक म्हणून जे कार्यरत आहे ते म्हणजे सदानंद दाते. या सदानंद दाते यांनी वर्दीतल्या माणसाच्या नोंदी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. सदानंद दाते महाराष्ट्राचे कितवे पोलीस महासंचालक आहे याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. प्रश्न विचारला तो महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना कधी झाली. तर 2 जानेवारी 1961 ला महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी करून दिली. ओके, महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा जो ध्वज आहे तो ध्वज सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेला आहे. परंतु दरवर्षी 2 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे म्हणून साजरा केला जातो. हा प्रश्न आपल्याला खूप वेळेस विचारलाय, महाराष्ट्र राज्य पोलीस रेझिंग डे कधी असतो. बरोबर, महाराष्ट्र पोलीस दलाची मुख्य जबाबदारी म्हणजे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचे पालन करणे. आता लेकरांनो, महाराष्ट्र राज्याचा पोलीस ध्वज महाराष्ट्र पोलिसांना कधी देण्यात आला ही तारीख देखील आपल्याला लक्षात ठेवावी लागेल. 2 जानेवारी 1961. महाराष्ट्र राज्य पोलिसांचं जे ब्रीद वाक्य आहे ते सदरक्षणाय खलनिग्रहणाय, त्याचा अर्थ होतो सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांना पकडणे. तर लेकरांनो, ध्वजाची रचना आणि अर्थ, महाराष्ट्र राज्य पोलीस ध्वजाची जी रचना आहे ती आहे निळ्या रंगाची, गडद निळा रंग आहे आणि बाबड्या 5 कोनी तारा आहे. ओके, निशाणी काय किंवा चिन्ह काय, 5 कोनीय तारा आहे. याही गोष्टी आपल्याला तिथे लक्षात ठेवायच्या आहे. तर अशाच पद्धतीने नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ही जी माहिती तुम्हाला दिसली आपल्या पुस्तकामध्ये आहे. आत्ताच द एके अकॅडमीच्या ॲपवरून पुस्तक ऑर्डर करा आणि आपल्या अभ्यासाला गती द्या. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.